कसे आहात मुलांनो? आपण 11वीचा तिसरा चॅप्टर स्टार्ट केलाय, दॅट इज मोशन इन प्लेन. आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं की मोशन इन प्लेन मीन्स असतंय काय आणि मोशनचे टाइप्स. मोशनचे टोटल 3 टाइप्स आहेत. पहिला आहे वन डायमेन्शनल मोशन किंवा त्याला म्हणतो आपण मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा त्याला आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन. त्याला 3 नावं येतं. ठीक आहे. सेकंड पाहिलं आपण 2 डायमेन्शनल मोशन किंवा आपण त्याला म्हणतो मोशन इन प्लेन. त्यानंतर तिसरं पाहिलं आपण मोशन इन 3 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल मोशन. त्यापैकी जो फर्स्ट आहे मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन, ह्या दोघांचा मिळून स्टेट बोर्डमध्ये एकच चॅप्टर आहे, तो म्हणजे मोशन इन प्लेन. परंतु ज्यावेळेस तुम्ही CBSEचं बुक यूज करताल किंवा NCERTचं बुक यूज करताल त्यावेळेस त्याच्यामध्ये मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन हा वेगवेगळा चॅप्टर आहे. परंतु आपल्या महाराष्ट्राच्या बोर्डमध्ये मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन ह्या दोघांचा मिळून एकच चॅप्टर केलेलं आहे. लक्षात. आता बघा, शेवटच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की मोशन शिकण्यासाठी आपल्याला डिफरंट टाईप्सचे पॅरामीटर माहीत असले पाहिजे किंवा डिफरंट टाईपचे पॅरामीटरची डेफिनेशन माहीत असली पाहिजे. आता मोशन शिकण्यासाठी, मोशन समजून घेण्यासाठी आपल्याला हे सर्व पॅरामीटर्स माहीत असले पाहिजे. फर्स्ट पॅरामीटर आहे पोझिशन. समजलं? फर्स्ट पॅरामीटर काय आहे? पोझिशन. त्याची डेफिनेशन काय असते किंवा पोझिशन मीन्स काय असतं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. त्यानंतर पाहिलं आपण रेस्ट. एखादं ऑब्जेक्ट, सपोज करा हे पेन एक ऑब्जेक्ट आहे, हे पेन ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे हे आपण कधी म्हणतो? ज्यावेळेस ह्या पेनची व्हेलॉसिटी ज्यावेळेस 0 असते त्यावेळेस आपण तो पेन रेस्टमध्ये आहे किंवा कुठलंही ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे आपण असं म्हणतो. त्यानंतर पाहिलं आपण डिस्टन्स काय असतं, डिस्प्लेसमेंट काय असतं. ठीक आहे. आता बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे तुम्हाला मी आणखी एकदा सांगतो. सपोज करा तुम्ही इनिशियली ह्या पॉईंटला होतात, हे झालं तुमचा इनिशियल पॉईंट. हा काय झाला तुमचा इनिशियल पॉईंट. तुम्ही फिरत फिरत इकडे गेलात आणि इथं आलात. हा झाला तुमचा B म्हणजेच फायनल पॉईंट. लक्षात. A हा तुमचा इनिशियल पॉईंट झाला, B हा तुमचा फायनल पॉईंट झाला. आता बघा, डिस्टन्स कुणाला म्हणायचं आणि डिस्प्लेसमेंट कुणाला म्हणायचं? डिस्टन्स मीन्स ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. ॲक्च्युअल पाथ कोणता? मग तो सुरुवातीला इथं गेला, त्यानंतर इकडे गेला, त्यानंतर इकडे गेला. हा जो ॲक्च्युअल पाथ त्या ऑब्जेक्टनं, त्या बॉडीनं जो कव्हर केलेला असतो त्याला म्हणायचं डिस्टन्स. म्हणजे हे काय झालं तुमचं डिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर हे जे डिस्टन्स असतं, हे डिस्टन्स ही स्केलार फिजिकल क्वांटिटी आहे. डिस्टन्स हे काय आहे? स्केलार फिजिकल क्वांटिटी. स्केलार फिजिकल क्वांटिटी मीन्स डिस्टन्सला फक्त काय असतं? मग मॅग्निट्यूड. डिस्टन्सला काय असतं? फक्त मॅग्निट्यूड. ठीक आहे. त्यानंतर बघा, डिस्प्लेसमेंट काय असतं? डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. काय म्हटलं मी? डिस्प्लेसमेंट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स कुणामधलं? बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. मग A हा इनिशियल पॉइंट आहे, B हा फायनल पॉइंट आहे. ह्या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे झालं त्याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स. हे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बघा, हे जे डिस्प्लेसमेंट असतं, डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स इज स्केलार क्वांटिटी. जर डिस्प्लेसमेंट ही जर वेक्टर क्वांटिटी असेल तर डिस्प्लेसमेंटला काय असतं? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन.
लक्षात, जर डिस्प्लेसमेंट ही जर वेक्टर क्वांटिटी असेल तर डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन असतं. ठीक आहे, मॅग्निट्यूड कळून जाईल. मॅग्निट्यूड मीन्स नंबर, 2 मीटर, 4 मीटर, 5 मीटर. आणि आता डायरेक्शन. मग डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आपण कशी घेतो? अलॉंग द लाईन जॉईनिंग. जे आपण इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटला ज्या लाईननं आपण जॉईन करायला लागलो ती लाईन म्हणजे काय असतं? तर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. मी आता इनिशियल पॉईंट इथून पकडला आणि फायनल पॉईंट इकडे घेतला. ही जी लाईन आहे ही लाईन काय शो करते? डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. समजलं? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे? डिस्टन्स स्केलार फिजिकल क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट कशी क्वांटिटी आहे? वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. समजलं? ही स्केलार आहे, ही वेक्टर आहे. डिस्प्लेसमेंट हे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं बिटवीन इनिशियल अँड फायनल. आणि डिस्टन्स हे ॲक्च्युअल डिस्टन्स असतं की जे एखाद्या ऑब्जेक्टनं बॉडीनं कव्हर केलेलं असतं. हे सगळे पॅरामीटर, पोझिशन, रेस्ट, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, हे सर्व पॅरामीटर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिले. ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त स्पीड काय असतं आणि वेलॉसिटी काय असतं हे 2 पॅरामीटर पाहणार आहेत आणि ह्यांच्या नंतरच्या लेक्चरमध्ये ॲक्सेलरेशन काय असतं हे बघणार आहेत. समजलं? आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहेत? स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड म्हणजे काय असतं? तिचे टाईप्स. वेलॉसिटी मीन्स काय असतं? तिचे टाईप्स. चला तर मग आजचा नवीन पॉईंट लिहा, स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड अँड वेलॉसिटी. नवीन पॉईंट टाका आता, स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड अँड वेलॉसिटी. ठीक आहे. आता स्पीड अँड वेलॉसिटी शिकवताना मी दोन्ही पॉईंटला एकदमच शिकवल. मीन्स दोन्ही पॉईंटला मी कंपॅरेटरमध्ये शिकवल. जसं मी डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्या दोघांना मी एकत्र शिकवलं होतं, सेम तसंच मी स्पीड आणि वेलॉसिटीला एकत्र शिकवल. ठीक आहे. सगळ्यात अगोदर लिहा डेफिनेशन. फर्स्ट पॉईंट, डेफिनेशन. स्पीड इज रेशो. स्पीड इज रेशो. रेशो मीन्स डिवाइड मध्ये. स्पीड इज रेशो ऑफ डिस्टन्स. स्पीड इज रेशो ऑफ डिस्टन्स टू टाइम. स्पीड इज रेशो ऑफ डिस्टन्स टू टाइम. समजलं काय म्हटलं ते? मीन्स काय लिहू शकतो मी आता? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. लक्षात, स्पीड हा कुणाचा रेशो आहे? डिस्टन्स आणि टाइमचा. नेक्स्ट लिहा आता वेलॉसिटी. डेफिनेशन. फर्स्ट पॉइंट डेफिनेशन. वेलॉसिटी इज रेशो of displacement. Velocity is ratio of displacement to time. Displacement to time. समजलं? फॉर्म्युला मग कसा येईल? velocity is equal to displacement. velocity is equal to displacement upon time. लक्षात? समजलं? स्पीड इज द रेशिओ ऑफ डिस्टन्स टू टाइम आणि वेलॉसिटी इज द रेशिओ ऑफ डिस्प्लेसमेंट टू टाइम. स्पीडमध्ये डिस्टन्स आहे आणि वेलॉसिटीमध्ये डिस्प्लेसमेंट आहे. हे फक्त लक्षात ठेवायचं. स्पीडमध्ये डिस्टन्स आहे आणि वेलॉसिटीमध्ये डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. म्हणजेच फॉर्म्युला कसा येईल याचा? स्पीड आपण कशाने दाखवतो? व्ही. ठीक आहे. व्ही इज इक्वल टू डी बाय टी आणि डिस्प्लेसमेंट व्ही इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट पण मी कशाने दाखवतो? डीनेच दाखवतो. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट डीनेच दाखवतो आणि डिस्टन्स पण मी डीनेच दाखवतो. ठीक आहे. हे झालं त्याचं
फॉर्म्युला आणि डेफिनेशन. नेक्स्ट लिहा आता युनिट. सेकंड नंबर, सेकंड लिहा युनिट. युनिट आता बघा स्पीडचं युनिट काय आहे तर बघा, स्पीडचं युनिट आपण कसं काढतो, डिस्टन्सचं युनिट काय असतं मीटर, टाइमचं युनिट काय असतं सेकंद. मीन्स स्पीडचं युनिट काय झालं मीटर पर सेकंद. ठीक आहे. त्यानंतर वेलॉसिटीचं युनिट कसं येईल मग, युनिट ऑफ वेलॉसिटी काय येईल, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं मीटर, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय मीटर, आणि टाइमचं युनिट सेकंद. मीन्स वेलॉसिटीचं युनिट काय झालं मीटर पर सेकंद. आलं लक्षात. हे झालं तुमचं सेकंड पॉईंट. फर्स्ट डेफिनेशन पाहिली, सेकंड युनिट पाहिलं. आता त्यानंतर बघू आता आपण डायमेन्शन. नेक्स्ट टाका आता डायमेन्शन. थर्ड पॉईंट, थर्ड टाका आता डायमेन्शन. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन जर काढायचे असतील तर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. माझ्याकडे फॉर्म्युला आहे, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता ह्याच्यावर मी डायमेन्शन मी कसे काढतो बघा, हे तुम्हाला शिकवलं आहे सगळं. स्पीडचे डायमेन्शन, डायमेन्शन ऑफ स्पीड, डायमेन्शन ऑफ स्पीड. ठीक आहे. डायमेन्शन काढताना आपण त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ स्पीड इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ डिस्टन्स, डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं L1, आणि टाइमचं डायमेन्शन काय असतं T1. मीन्स डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी काय येईल मग तुमचं L1 T⁻⁻1. ठीक आहे. आता वेलॉसिटीचं बघा, डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून मी ह्याला कसं लिहिलं v बार. समजलं. आणि स्पीड ही तुमची स्केलर क्वांटिटी म्हणून ह्याला मी फक्त v लिहिलं, त्याच्यावर बार नाही दिला. वेक्टर असेल तर आपण त्या क्वांटिटीवरती बार देतो. आता बघा वेलॉसिटीची डायमेन्शन, डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय येतं L1, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांचं डायमेन्शन काय असतं L1. मग डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन किती आलं L1 डिवाइड बाय टाइमचं डायमेन्शन किती आहे T1. मीन्स वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येईल मग L1 T⁻⁻1. लक्षात. दोघांचंही डायमेन्शन सारखं आहे, दोघांचंही डायमेन्शन सारखं आहे, दोघांचंही युनिट सारखं आहे. ठीक आहे. दोघांच्याही फॉर्म्युल्यामध्ये काय डिफरन्स आहे, स्पीडमध्ये डिस्टन्स आपण घेतो आणि वेलॉसिटीमध्ये डिस्प्लेसमेंट घेतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट लिहा आता फोर्थ पॉईंट. फोर्थ पॉईंट, स्पीड इज वेक्टर क्वांटिटी, स्पीड इज स्केलर क्वांटिटी. फोर्थ, स्पीड is scalar physical quantity. Speed is scalar physical quantity. ठीक है. and velocity, velocity is vector physical, velocity is vector physical quantity, velocity is vector physical quantity. ठीक आहे. आता बघा वेलॉसिटी ही जर वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल तर वेलॉसिटीला मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन असतं. वेलॉसिटी ही जर वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल तर वेलॉसिटीला मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन पण असतं. ठीक आहे. सपोज करा एखादी गाडी जर ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असेल, एखादी गाडी जर ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असेल तर आपण कसं लिहितो मग, सपोज ही एक गाडी आहे, ही गाडीची दोन चाकं, ही जर ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असेल विथ स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंद, तर ह्या डायरेक्शनमध्ये जेवढ्या काही गोष्टी मूव्ह होत असतील त्याला डायरेक्शन देण्यासाठी किंवा त्याची डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण कोणता युनिट वेक्टर यूज करतो, आय कॅप, म्हणजेच आय कॅप. लक्षात.
ह्या गाडीची वेलोसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंद आणि त्याची डायरेक्शन काय आहे आय कॅप. आय कॅप म्हटलं की पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये, मायनस आय कॅप म्हटलं की निगेटिव्ह ॲक्सिसमध्ये. हे आपण शिकलेलं आहे. हा एक्स ॲक्सिस ह्याच्यावरती कोणता युनिट वेक्टर असतो आय कॅप. निगेटिव्ह ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो मायनस आय कॅप. त्यानंतर वाय ॲक्सिसवरती जे कॅप, झेड ॲक्सिसवरती के कॅप. लक्षात. स्पीड इज स्केलर फिजिकल क्वांटिटी, वेलॉसिटी इज वेक्टर फिजिकल क्वांटिटी. सगळ्यात मोठा डिफरन्स काय आहे? स्पीड इज स्केलर फिजिकल क्वांटिटी आणि वेलॉसिटी इज वेक्टर फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट लिहा आता, स्पीड कॅन डिवायडेड इंटू 2 टाइप्स. 5th नंबर, स्पीड कॅन डिवायडेड इंटू 2 टाइप्स. स्पीडचे 2 टाइप्स आहेत. पहिला आहे अवरेज स्पीड आणि दुसरा आहे इंस्टंटेनियस स्पीड. लक्षात. स्पीडचे 2 टाइप्स, अवरेज स्पीड, इंस्टंटेनियस स्पीड. तसं वेलॉसिटीचे पण 2 टाइप्स आहेत. वेलॉसिटी can divided into 2 types. Velocity can divided into 2 types. मग कोणते 2 टाइप्स आहेत? सेम तेच नाव आहेत. फर्स्ट अवरेज वेलॉसिटी आणि सेकंड आहे इंस्टंटेनियस वेलॉसिटी. लक्षात. स्पीडचे 2 टाइप, अवरेज स्पीड, इंस्टंटेनियस स्पीड. वेलॉसिटीचे 2 टाइप, अवरेज वेलॉसिटी, इंस्टंटेनियस वेलॉसिटी. आता आपण ह्यानंतर बघणार आहेत की अवरेज स्पीड म्हणजे काय असतं आणि अवरेज वेलॉसिटी मीन्स काय असतं. फर्स्ट आपण अवरेज स्पीड बघणार आणि अवरेज वेलॉसिटी बघणार. त्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करणार की जे एक्झाम्पल नीटमध्ये आलेले असतील, JEE आलेले असतील. आणि त्यानंतर आपण इन्स्टंटेनियस स्पीड पाहणार आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी बघणार. लक्षात. पहिल्यांदा आपण अवरेज स्पीड, अवरेज वेलॉसिटी, डेफिनेशन, फॉर्म्युला, एक्झाम्पल बघणार आणि त्यानंतर मग इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि स्पीड. चला तर मग नवीन पॉईंट लिहा आता, अवरेज स्पीड. त्याचा नवीन पॉईंट आता अवरेज स्पीड. अवरेज स्पीड. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन लिहून घ्या. अवरेज स्पीड डेफिनेशन, the average speed is ratio of distance. Average speed is ratio of total distance covered by an object to total time. ठीक आहे. अवरेज स्पीडच्या अगोदर डेफिनेशन लिहून घ्या, नंतर फॉर्म्युला लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा डेफिनेशन लिहून फॉर्म्युला कसा लिहितो मी. अवरेज स्पीड इज इक्वल टू, हेन्स तुम्ही खाली लिहा, अवरेज स्पीड इज इक्वल टू काय आहे? रेशो आहे कुणामध्ये? टोटल डिस्टन्स टू टोटल टाइम. टोटल डिस्टन्स टू टोटल टाइम.
ठीक आहे. ॲव्हरेज स्पीड इज द रेशो ऑफ टोटल डिस्टन्स टू टोटल टाईम. आता सपोज करा एक ऑब्जेक्ट सुरुवातीला ए पॉईंटला होता, ठीक आहे. त्यांनी D1 डिस्टन्स कव्हर केलं T1 टाईममध्ये. काय म्हटलं मी, सुरुवातीला एक ऑब्जेक्ट किंवा एक बॉडी ए पॉईंटला होती, ठीक आहे. मग त्यांनी D1 डिस्टन्स कव्हर केलं T1 टाईममध्ये. त्यानंतर पुन्हा D2 डिस्टन्स कव्हर केलं T2 टाईममध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा D3 डिस्टन्स कव्हर केलं T3 टाईममध्ये. लक्षात, एक ऑब्जेक्ट होता, त्यांनी D1 डिस्टन्स T1 टाईममध्ये कव्हर केलं, D2 डिस्टन्स T2 टाईममध्ये आणि D3 डिस्टन्स T3 टाईममध्ये. मग त्या ऑब्जेक्टची ॲव्हरेज स्पीड काय येईल मग, टोटल डिस्टन्स किती झालं, D1 प्लस D2 प्लस D3, D1 प्लस D2 प्लस D3 डिवाइड बाय टोटल टाइम. किती झाला टोटल टाइम, T1 प्लस T2 प्लस T3, T1 प्लस T2 प्लस T3, ठीक आहे. हे झालं त्याचं ॲव्हरेज स्पीड. हा झाला ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला की जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. झालं. त्यानंतर बघा, ॲव्हरेज स्पीड इज स्केलर क्वांटिटी. ॲव्हरेज स्पीड ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर आहे. मग ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड ही पण कशी क्वांटिटी झाली, स्केलर. ॲव्हरेज स्पीड इज स्केलर फिजिकल क्वांटिटी. लक्षात, हे झालं तुमचं ॲव्हरेज स्पीड. आता नेक्स्ट टाका ॲव्हरेज वेलॉसिटी. नेक्स्ट पॉईंट लिहा आता ॲव्हरेज वेलॉसिटी. नेक्स्ट लिहा आता ॲव्हरेज वेलॉसिटी. सेम ॲव्हरेज वेलॉसिटीचं पहिल्यांदा मी तुम्हाला डेफिनेशन सांगेल, नंतर फॉर्म्युला सांगेल, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल लिहून घ्या डेफिनेशन की ॲव्हरेज वेलॉसिटी काय असतं. ॲव्हरेज वेलॉसिटी इज रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, ॲव्हरेज वेलॉसिटी इज रेशो ऑफ टोटल डिस्प्लेसमेंट covered by an object. Total displacement covered by an object to total time. लक्षात, काय म्हटलं मी, ॲव्हरेज वेलॉसिटी इज द रेशो ऑफ टोटल डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, टू टोटल टाइम. ॲव्हरेज स्पीड काय होतं, इज द रेशो ऑफ टोटल डिस्टन्स टू टोटल टाइम. तसं ॲव्हरेज वेलॉसिटी काय असेल, रेशो ऑफ टोटल डिस्प्लेसमेंट. ॲव्हरेज वेलॉसिटी खाली फॉर्म्युला काय येईल मग, फॉर्म्युला ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू टोटल is the ratio of total displacement to total time. Average velocity is equal to total displacement to total time. ठीक आहे. आता समजून घेण्यासाठी, आता बघा, सपोज तुम्ही सुरुवातीला इथं होतात, हा तुमचा ए, हा झाला तुमचा इनिशियल पॉइंट, त्यानंतर तुम्ही असं फिरत तुम्ही इथं आलात. हा पॉईंट झाला तुमचा बी, हा झाला तुमचा फायनल पॉईंट, हा काय झालं तुमचा फायनल पॉईंट. इनिशियल पॉईंटचं लोकेशन काय आहे तुमच्या x1 आणि फायनल पॉईंटचं लोकेशन काय आहे तुमच्या x2, ठीक आहे. आता बघा, ॲव्हरेज वेलॉसिटी मग तुम्ही कसं लिहिणार, टोटल डिस्प्लेसमेंट
टोटल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मीन्स काय असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. हा तुमचा इनिशियल पॉईंट झाला, हा तुमचा फायनल पॉईंट झाला. ह्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय असतं तुमचं डिस्प्लेसमेंट. मग इथं काय येईल, टोटल डिस्प्लेसमेंट x2 मायनस x1 डिवाइड बाय टोटल टाइम. तुम्ही सुरुवातीला तुमचा टाइम किती होता t1 आणि शेवटी तुमचा टाइम किती असेल t2. ठीक आहे, मग टोटल टाइम तुमचा किती झालं t2 मायनस t1. लक्षात, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज टोटल डिस्प्लेसमेंट टू टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट काय आहे तुमचं x2 मायनस x1, बरोबर आहे. हे एवढं डिस्टन्स तुमचं काय येईल x2 मायनस x1 आणि टोटल टाइम तुमचं काय येईल t2 मायनस t1. ठीक आहे, आता बघा x2 मायनस x1 ला आपण असं लिहू शकतो डेल x, बरोबर आहे. x2 मायनस x1 ला काय लिहू शकतो मी डेल x आणि t2 मायनस t1 ला मी काय लिहीन डेल t. समजलं, वाटलं तर इथं असं लिहा x1 इज इनिशियल पोझिशन, x1 इज इनिशियल पोझिशन आणि x2 इज फायनल पोझिशन. x2 इज इक्वल टू फायनल पोझिशन. समजलं, x1 इज इनिशियल पोझिशन, x2 इज फायनल पोझिशन. त्या दोघांमधलं डिफरन्स मीन्स काय असतं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन अ इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट इज द डिस्प्लेसमेंट. आलं इथपर्यंत. सेम ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज वेक्टर फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, आलं इथपर्यंत लक्षात. आपण काय बघितलं, पहिल्यांदा ॲव्हरेज स्पीड पाहिलं, नंतर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता ह्यानंतर जो मी तुम्हाला पॉईंट लिहून देईल तो नीटमध्ये विचारलेला आहे. मग पॉईंट काय लिहून देतो बघा मी, ॲव्हरेज स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन or equal to average velocity. Is greater than or equal to average velocity. ठीक आहे, हे तुमचा नीटसाठीचा महत्त्वाचा पॉईंट आणि हा विचारलेला आहे नीटमध्ये. ॲव्हरेज स्पीड ही नेहमी ॲव्हरेज व्हेलॉसिटीपेक्षा मोठी असते किंवा इक्वल असते. ठीक आहे, आणखी एक पॉईंट लिहा की जो नीटमध्ये येऊ शकतो. distance is always greater than or equal to displacement. लक्षात, distance is always greater than or equal to displacement. हा पॉईंट नीटमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, इयर नाही आठवत, पण ॲव्हरेज स्पीड इज ग्रेटर दॅन इक्वल टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी हा विचारलेला आहे. हा विचारू शकतात. काय म्हटलं मी, डिस्टन्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. हे बघा, हे डिस्टन्स आहे, हे सगळं असं 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 फिरत गेलं, हे काय झालं डिस्टन्स. आणि ह्या दोन पॉईंटमधलं डिफरन्स, ह्या दोन पॉईंटमधलं अंतर हे काय झालं डिस्प्लेसमेंट. मग सिंपल गोष्ट आहे, डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. तसं ॲव्हरेज स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी. समजलं इथपर्यंत. हे झालं तुमचं थेरॉटिकल पार्ट स्पीड आणि व्हेलॉसिटीचा. ह्यानंतर मी तुम्हाला एक्झाम्पल्स घेईल. लक्षात टाका. आता फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट, अ मॅन गोज टू A to B. A man goes to A to B with velocity v1 and return back with velocity v2.
फाइंड ॲव्हरेज वेलॉसिटी. काय फाइंड करायचं आहे? ॲव्हरेज वेलॉसिटी. आणि सेकंड काय फाइंड करायचं आहे? ॲव्हरेज स्पीड. प्रॉब्लेम लिहून घ्या अगोदर. काय म्हटलं प्रॉब्लेममध्ये? अ मॅन गोज टू A to B with velocity v1 and return back with velocity v2. फाइंड ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड काढा म्हटलंय. ठीक आहे, प्रॉब्लेम मी सॉल्व करून देईल, फक्त व्यवस्थित लक्ष द्या, कारण हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे तुमचा ह्या चॅप्टरमधला, त्यामुळे लक्ष द्या व्यवस्थित. काय म्हटलंय? एक माणूस आहे. ठीक आहे, तुमच्यासारखा एक माणूस आहे. तुम्ही पोरं आहेत, माणूस नाही. समजतं ना माणूस आणि मुलगा मधला फरक? ज्याचं लग्न झालं ते माणूस असतं. अ मॅन गोज टू A to B. सपोज हा A पॉईंट आहे. हा माणूस इथून B पॉईंटपर्यंत गेला. ठीक आहे, कोणत्या स्पीडनं गेला? v1 स्पीडनं. अ मॅन गोज फ्रॉम A to B विथ स्पीड v1. ठीक आहे, अँड रिटर्न बॅक. B पासून पुन्हा वापस आला. A to B गेला, पुन्हा B पासून पुन्हा A कडे वापस आला विथ स्पीड v2. गेला v1 स्पीडनं, आला वापस v2 स्पीडनं. ठीक आहे, विथ वेलॉसिटी म्हटलंय. v1 वेलॉसिटीनं गेला, v2 वेलॉसिटीनं वापस आला. तर मग काय फाइंड करा म्हटलंय? फाइंड ॲव्हरेज वेलॉसिटी अँड ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे, आता बघा ॲव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट ॲव्हरेज वेलॉसिटी AVG वेलॉसिटी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय आता मी. ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं? ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय, माहिती आहे? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. आता डिस्प्लेसमेंट काय असतं बघा? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. हा त्याचा इनिशियल पॉईंट झाला. हा इनिशियल पॉईंटपासून निघाला, B कडे गेला, पुन्हा B पासून पुन्हा A कडे आला. म्हणजे इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हा एकच झाला. बरोबर आहे? A पासून निघाला, B कडे गेला, B पासून पुन्हा निघाला आणि A कडे गेला. ठीक आहे, तर असं झाल्यानंतर काय फाइंड करायचं आहे? ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज वेलॉसिटी इज टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट किती झालं त्याचं? 0. जिथून निघाला तिथेच वापस आला, मग त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं? 0. ठीक आहे, मग हे झालं 0. त्यानंतर बघा आता A पासून B कडे त्याला जर जायला T1 टाइम लागला असेल आणि B कडून A कडे यायला जरा T2 टाइम लागला असेल, तर तो टोटल टाइम किती झाला तुमचा? T1 प्लस T2. ठीक आहे, वर 0 आहे त्यामुळे काही डोकं लावायचं नाही, सरळ 0 लिहून टाकायचं. ठीक आहे, याचा अर्थ ॲव्हरेज वेलॉसिटी ही तुमची किती आली? 0. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. बरोबर आहे? ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठीक आहे, त्यानंतर बघा आता टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं त्यांनी? सपोज A पासून B कडे हे टोटल डिस्टन्स A to B किती आहे? D. A आणि B ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? D. म्हणजेच B पासून A कडे किती डिस्टन्स असेल? Dच असेल. लक्षात? जेवढं अंबाजोगाईहून लातूरला डिस्टन्स आहे तेवढं लातूरहून अंबाजोगाईला असेल ना. समजलं? हे तर कळते ना. A पासून B कडे किती डिस्टन्स आहे? D. मग B पासून A कडे किती डिस्टन्स असेल? Dच असेल. मग टोटल डिस्टन्स A कडून B कडे गेला, B कडून पुन्हा A कडे आला, म्हणजे त्यांनी टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं? 2D. जाताना D, येताना D. किती झालं मग? 2D. हे झालं 2D डिवाइड बाय टोटल टाइम. जाताना त्याला किती टाइम लागला? T1. वापस येताना किती टाइम लागला त्याला?
T2 म्हणजेच इथे काय येईल T1 प्लस T2. लक्षात आलं इथपर्यंत? ठीक आहे. त्यानंतर बघा आता बघा तुम्हाला माहिती आहे A to B जाताना तिची स्पीड किती होती v1. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे वेलोसिटी v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा बेसिक फॉर्म्युला आहे. वेलोसिटी असू द्या किंवा स्पीड असू द्या, वेलोसिटी और स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. आता बघा मीन्स v1 इज इक्वल टू काय येईल डिस्टन्स A to B. डिस्टन्स किती आहे d. A to B जाताना वेलोसिटी किती होती v1. A to B मध्ये डिस्टन्स d. किती टाइम लागला T1. ठीक आहे. मग मी काय लिहू शकतो v1 इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम किती तुमचा T1. मीन्स T1 इज इक्वल टू काय लिहिल मग d अपॉन v1. ठीक आहे. आणि B2A जाताना हे काय असेल A to B जाताना. आता B2A जाताना किती वेलोसिटी तुमची v2. मग v2 इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. किती लागला टाइम T2. म्हणजेच हेन्स T2 इज इक्वल टू म्हटलं इथं असेल या हेन्स T2 इज इक्वल टू d अपॉन v2. ठीक आहे. आलं. T1 ची व्हॅल्यू भेटली, T2 ची व्हॅल्यू भेटली. इक्वेशन 2 मध्ये पुट करा. काय येईल मग 2d डिवाइड बाय T1 किती आहे तुमचं d डिवाइड बाय v1 प्लस T2 किती आहे तुमचं d डिवाइड बाय v2. ठीक आहे. मग आता हे सॉल्व करा. कसं सॉल्व करणार तुम्ही 2d डिवाइड बाय इथं वर लिहितो याच्यामधून काय कॉमन काढा d कॉमन काढा. राहिलं काय मग 1 बाय v1 प्लस 1 बाय v2. ठीक आहे. हे d कॅन्सल झालं. मग इथं काय येतं 2 डिवाइड बाय हा खालचा ब्रॅकेट सॉल्व करायचा. कसा सॉल्व करायचा तिरपा गुणाकार. शिकलात ना तिरपा गुणाकार. 1 बाय v1 प्लस 1 बाय v2 तिरपा गुणाकार करायचा. हे काय येतं मग v2 प्लस v1 डिवाइड बाय खालच्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येतं v1 इंटू v2. ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करायचं. दोघांमध्ये कोणतं साईन आहे प्लसचं. मग प्लस लिहायचं, खालच्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. हे पहिली दुसरीचं गणित आहे. ठीक आहे. येत नसेल लक्षात नसेल तर समजून घ्या आणखी एकदा. आता हे v1 इंटू v2 कुठं जाईल आता वर जाईल. ठीक आहे. म्हणजे वर काय येईल आता 2v1 इंटू v2 डिवाइड बाय v1 प्लस v2. समजलं. हे आली तुमची ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे. आणि ॲव्हरेज वेलोसिटी तुमचं किती आलतं 0 आलतं कारण डिस्प्लेसमेंट तुमचं 0 होतं. लक्षात. हा झाला तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम. आता लिहा सेकंड प्रॉब्लेम. मॅन कवर्स हाफ डिस्टन्स. अ मॅन कवर्स हाफ डिस्टन्स with velocity. A man covers half distance with velocity v1 and remaining half distance v2. A man covers half distance with velocity v1 and half distance with velocity v2. Find average speed. ठीक आहे. प्रॉब्लेम वाचून घ्या आणि समजून घ्या. काय म्हटलंय बघा. अ मॅन कवर्स हाफ डिस्टन्स. सपोज टोटल डिस्टन्स किती तुमचं d आहे. 2 पॉईंट आहेत त्या 2 पॉईंटमधलं टोटल डिस्टन्स किती तुमचं d आहे. ठीक आहे. अ मॅन कवर्स हाफ डिस्टन्स. डीच्या अर्ध किती येईल मग d/2. हे हाफ डिस्टन्स किती स्पीडनं कव्हर केलंय किंवा किती वेळासाठी कव्हर केलंय v1 नं. आणि रिमेनिंग हाफ डिस्टन्स म्हणजे d/2 किती वेळासाठी कव्हर केलंय v2. समजलं. आता बघा हे d/2 डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जर त्या माणसाला
T1 टाइम लागला, जर d/2 डिस्टन्स v1 स्पीडनं कव्हर करण्यासाठी किती टाइम लागला त्याला T1, आणि d/2 डिस्टन्स v2 वेलॉसिटीनं कव्हर करण्यासाठी किती टाइम लागला त्याला T2. ठीक आहे, मग तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? फाइंड ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड फाइंड करा म्हटलंय. ठीक आहे, ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. काय ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला? टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. ठीक आहे, टोटल डिस्टन्स किती येईल तुमचं? डी. टोटल डिस्टन्स किती आहे 2 पॉईंटमधलं? डी. अर्ध डिस्टन्स v1 वेलॉसिटीनं कव्हर केलंय, अर्ध डिस्टन्स v2 वेलॉसिटीनं कव्हर केलंय. ठीक आहे, टोटल डिस्टन्स डी आलं. टोटल टाइम किती येईल मग तुमचा? T1 प्लस T2. d/2 डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागला? T1. d2 डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागला? T2. ठीक आहे, आता बघा फर्स्टसाठी इथल्यासाठी काय येईल मग? v1 इज इक्वल टू d डिवाइड बाय d/2. डिस्टन्स किती आहे? d/2. एवढं डिस्टन्स किती आहे? d/2. एवढ्या डिस्टन्समध्ये वेलॉसिटी किती होती त्याची? v1 होती. मग v1 इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे? d/2. टाइम किती लागला? T1. म्हणजेच T1 इज इक्वल टू काय येईल? d डिवाइड बाय 2v1. समजलं? त्यानंतर ह्या हाफ डिस्टन्ससाठी वेलॉसिटी किती आहे? v2. मग v2 इज इक्वल टू काय येईल? d/2 डिवाइड बाय T2. ठीक आहे, म्हणजेच T2 इज इक्वल टू d डिवाइड बाय 2v2. समजलं? ह्या हाफ डिस्टन्ससाठी टाइम T1 एवढा आला, एवढ्या हाफ डिस्टन्ससाठी टाइम T2 एवढा आला. व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा, आन्सर येऊन जाईल. टोटल डिस्टन्स किती आहे? d. T1ची व्हॅल्यू किती आहे? d डिवाइड बाय 2T1. ठीक आहे, मी T1ची व्हॅल्यूज का काढत आहे? कारण हेच मला d आणि v1च्या फॉर्ममध्ये भेटणार आहे. ठीक आहे, त्यामुळं मी T1ची व्हॅल्यू काढली. त्यानंतर T2 इज इक्वल टू काय? d डिवाइड बाय 2v2. ठीक आहे, त्यानंतर बघा आता खालून d कॉमन काढा. d डिवाइड बाय d 1 डिवाइड बाय 2v1 प्लस 1 डिवाइड बाय 2v2 आलं इथपर्यंत. त्यानंतर हे d कॅन्सल झालं आणि खालचं तिरपा गुणाकार करून सॉल्व करायचं. मग काय आहे ते खाली बघा आता. 1 डिवाइड बाय 2v2 प्लस 2v1 डिवाइड बाय 4v1 इंटू v2. हे 4v1 इंटू v2 वर गेलं, मग राहिलं काय? 4v1 इंटू v2 डिवाइड बाय खाली 2v2 आणि 2v2 ह्याच्यामधून मी 2 कॉमन काढतो, म्हणजे खाली येतं v1 प्लस v2. बेग बे बेदोनी 4, म्हणजे हे झालं तुमचं 2v1 इंटू v2 डिवाइड बाय v1 प्लस v2. समजलं? हे झालं तुमचं आन्सर. ॲव्हरेज स्पीड किती आली? 2v1 इंटू v2 डिवाइड बाय v1 प्लस v2. आलं लक्षात? हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल. ह्याच टाईपवरती एक्झाम्पल नीटमध्ये विचारलेलं आहे. समजलं? इथं मी फक्त नीटचं इयर लिहिलं नाही, सेम असेच एक्झाम्पल विचारतात. बेसिक गोष्टी विचारतात. असं अवघड काहीच विचारत नसतात नीटमध्ये किंवा JEEमध्ये, फक्त बेसिक कन्सेप्ट विचारतात. ठीक आहे, हे झालं तुमचं सेकंड. आता लिहा थर्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर थर्ड. काय म्हणले बघा? अ मॅन. आता तुम्ही बॉडी पण म्हणू शकतात किंवा गाडी पण म्हणू शकतात किंवा घोडं पण म्हणू शकतात, काहीही म्हणू शकतात. अ मॅन कवर्स 3 equal distance with speed of v1 v2 with speed of v1 v2 v3. Find average speed. ठीक आहे, एक्झाम्पल एकदम सोपं आहे.
फक्त समजून घेणं महत्त्वाचं आहे. काय म्हटलंय बघा, काय दिलंय बघा, अ मॅन कवर्स 3 इक्वल डिस्टन्स, 3 इक्वल डिस्टन्स. अ मॅन कवर्स 3 इक्वल डिस्टन्स. ठीक आहे, हे डिस्टन्स डी, हे डिस्टन्स डी, हे डिस्टन्स डी. अ मॅन कवर्स 3 इक्वल डिस्टन्स विथ स्पीड, विथ स्पीड. पहिलं डिस्टन्स कोणत्या स्पीडनं, V1 स्पीडनं कवर केलं आहे. दुसरं डिस्टन्स कोणत्या स्पीडनं कवर केलं आहे, V2 स्पीडनं. आणि तिसरं डिस्टन्स कोणत्या स्पीडनं कवर केलं आहे, V3 स्पीडनं. ठीक आहे, अ मॅन कवर्स 3 इक्वल डिस्टन्स विथ स्पीड V1, V2, V3. फाइंड ॲव्हरेज स्पीड. काय फाइंड करायचं आपल्याला, ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे, मग ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठीक आहे, आता बघा, पहिलं डिस्टन्स डी कवर करण्यासाठी त्याला जर T1 टाइम लागला, काय म्हटलं मी, डी डिस्टन्स V1 वेलॉसिटीनं कवर करण्यासाठी किती टाइम लागला, T1 टाइम लागला. दुसरं डिस्टन्स डी V2 वेलॉसिटीनं कवर करण्यासाठी त्याला किती टाइम लागला, T2 टाइम लागला. तिसरं डिस्टन्स डी V3 वेलॉसिटीनं कवर करण्यासाठी त्याला टाइम किती लागला, T3. एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी T1 टाइम, एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी T2 टाइम, आणि एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी T3 टाइम. ठीक आहे, एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी वेलॉसिटी V1, एवढं V2, एवढं V3 वेलॉसिटीनं तो कवर केला आहे. मग काय येतं बघा, टोटल डिस्टन्स किती येईल, मग तुमचं टोटल डिस्टन्स डी प्लस डी. बरोबर आहे, टोटल डिस्टन्स ह्या पॉईंटपासून, सपोज हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, मग तुमचं टोटल डिस्टन्स किती झाला, डी प्लस डी. त्यानंतर डिवाइड बाय टोटल टाइम, तुमचं काय येईल मग, T1 प्लस T2 प्लस T3. बरोबर आहे, टोटल टाइम T1 प्लस T2 प्लस T3. ठीक आहे, आलं इथपर्यंत. आता लक्ष द्या, आता ह्यावरून मी ह्या एवढ्या डिस्टन्ससाठी मी असं लिहू शकतो, V1 इज इक्वल टू डी डिवाइड बाय V1, डी डिवाइड बाय T1, डी डिवाइड बाय T1. बरोबर आहे, एवढ्या डिस्टन्ससाठी मी असं लिहिलं, V1 डिवाइड बाय डी डिवाइड बाय T1. कशामुळे असं लिहिलं, तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे, V इज इक्वल टू डी बाय टी. वेलॉसिटी किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग एवढ्या डिस्टन्ससाठी मी हे लिहिलं. त्यानंतर एवढ्या डिस्टन्ससाठी मी असं लिहू शकतो, V2 इज इक्वल टू डी डिवाइड बाय T2. आणि एवढ्यासाठी मी असं लिहू शकतो, V3 इज इक्वल टू डी डिवाइड बाय T3. ठीक आहे, मग T1 इज इक्वल टू काय लिहिल मी, डी डिवाइड बाय V1. त्यानंतर T2 इज इक्वल टू डी डिवाइड बाय V3. आणि T3 इज इक्वल टू काय येईल मग, डी डिवाइड बाय V3. ठीक आहे, इथं डी डिवाइड बाय V2. ठीक आहे, मग व्हॅल्यू पुट करा T1, T2, T3च्या, आणि काय येतं बघा, व्हॅल्यू पुट करून टाका. काय येतं मग हा फॉर्म्युला, डी प्लस डी प्लस डी किती झालं, 3D. T1 ची व्हॅल्यू किती आहे, डी डिवाइड बाय V1 प्लस T2 ची व्हॅल्यू किती आहे, डी डिवाइड बाय V2 प्लस T3 ची व्हॅल्यू किती आहे, डी डिवाइड बाय V3. समजलं. मग आता बघा, ह्याच्यामधून काय कॉमन काढतात, डी कॉमन काढतो मी, खालून वरी 3D आहे, इथून खाली डी कॉमन काढलं, इथे राहिलं 1/V1 प्लस 1/V2 प्लस 1 डिवाइड बाय V3. हे डी कॅन्सल झालं. ठीक आहे, मग आता हे 3 सॉल्व करायचे, ब्रॅकेटमधले 3 V1, V2, V3 सॉल्व करायचे. कसे सॉल्व करायचे, तिरपा गुणाकार करायचा. सगळ्यात अगोदर 1/V1 प्लस 1/V2 चा तिरपा गुणाकार करायचा. ठीक आहे, मग काय येतं बघा, 3 डिवाइड बाय काय येतं, 3चा तिरपा गुणाकार, V2 प्लस V1 डिवाइड बाय V1 इंटू V2. आलं लक्षात, तिरपा गुणाकार, हे प्लसला प्लस प्लस 1 डिवाइड बाय V3. आल्या 2 टर्म, पुन्हा 2 टर्म आल्या, पुन्हा तिरपा गुणाकार करायचा. काही काम नाही करायचं, फक्त तिरपा गुणाकार करत राहायचं.
पुन्हा तिरपा गुणाकार काय येतो मग 3 डिवाइड बाय ह्या V3 ना इकडे मल्टिप्लाय करा आणि V1 आणि V2 ना इकडे मल्टिप्लाय करा. मग काय येतं V3 इंटू V1 प्लस V2 बरोबर आहे. V3 ने इथे मल्टिप्लाय करायचं आणि ह्यानी इकडे 1ला मल्टिप्लाय करायचं प्लस V1 इंटू V2 त्यानंतर डिवाइडला डिवाइड आणि खालचं काय येईल मग खालच्याचं गुणाकार. लक्षात तिरपा गुणाकार कळतो ना पहिली दुसरी तिसरीला शिकलात ठीक आहे. त्यामुळे मी नाही सांगत बसत आता. म्हणजेच वर काय येतं आता हे V1 इंटू V2 इंटू V3 हे वर जाईल म्हणजे इथं येईल 3V1 इंटू V2 इंटू V3 डिवाइड बाय ह्या V3 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करूया काय येतं मग V3 इंटू V1 प्लस V3 इंटू V2 बरोबर आहे. ह्या V3 ने मी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो आणि इथं काय येईल मग V1 इंटू V2. लक्षात काय आलं आन्सर मग तुमचं 3V1 V2 V3 डिवाइड बाय V1 इंटू V2 प्लस V2 इंटू V3 प्लस V1 इंटू V2. समजलं. हे झालं तुमचं ॲव्हरेज स्पीड. हे झालं तुमचं ॲव्हरेज स्पीड. हे तिरपा गुणाकार येतो ना तिरपा गुणाकार यायला पाहिजे तिरपा ठीक आहे. हे झालं तुमचं थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट टाका आता फोर्थ एक्झाम्पल. आता ह्यानंतर फोर्थ एक्झाम्पल बघा. फोर्थ एक्झाम्पल काय म्हटलंय अ बस कवर्स हाफ डिस्टन्स ॲट अ स्पीड V अँड रिमेनिंग हाफ डिस्टन्स ॲट अ स्पीड V1 फॉर 1/3 टाइम अँड V2 फॉर 2/3 टाइम. ठीक आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा. असेच प्रॉब्लेम नीटमध्ये जेईमध्ये येत असतात. प्रॉब्लेम सोपे असतात फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. काय म्हटले बघा एक बस आहे त्या बसनं अर्ध डिस्टन्स ठीक आहे टोटल डिस्टन्स सपोज करा 2D असेल तर अर्ध डिस्टन्स किती असेल मग D आणि हे रिमेनिंग अर्ध डिस्टन्स काय असेल D. टोटल डिस्टन्स किती आहे तुमचं 2D आहे. मग अर्ध डिस्टन्स किती झालं हाफ डिस्टन्स D आणि रिमेनिंग हाफ डिस्टन्स D. ठीक आहे. अ बस कवर्स हाफ डिस्टन्स ॲट अ स्पीड V. हे D डिस्टन्स किती स्पीडनं कव्हर केलं V. D मीन्स काय तुमचं हाफ डिस्टन्स आहे आणि रिमेनिंग हाफ डिस्टन्स तुम्ही 2 स्पीडनं कव्हर केलात. ठीक आहे. पहिली स्पीड काय आहे तुमची V1. आता V1 स्पीडनं तुम्ही किती वेळापर्यंत चाललात तुम्ही किती टायमिंगपर्यंत चाललात V1 स्पीडनं तुम्ही 1/3 टाइमपर्यंत चाललात. सपोज हे हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तुम्हाला टाइम किती लागला T. हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तुमची वेलोसिटी किती होती V आणि हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तुम्हाला टाइम किती लागला T. आता V1 स्पीडनं तुम्ही किती चाललात 1/3 T चाललात आणि रिमेनिंग डिस्टन्स तुम्ही किती स्पीडनं कव्हर केलात V2 स्पीडनं. मग तुम्हाला V2 स्पीडनं ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्स कव्हर करताल त्यावेळेस तुम्हाला किती वेळ लागला 2/3 T. लक्षात. हे D डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टोटल टाइम किती तुमचा T आहे. तुम्ही V1 स्पीडनं 1/3 टाइमपर्यंत चाललात V2 स्पीडनं तुम्ही 2/3 टाइमपर्यंत चाललात. ठीक आहे. इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या. त्यानंतर बघा ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय असतं टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय असतं टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता बघा ह्याच्यामध्ये टोटल डिस्टन्स तुमचं किती आहे 2D आहे. टोटल डिस्टन्स किती आहे 2D. त्यानंतर टोटल टाइम बघा. आता हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जर तुम्हाला T1 टाइम लागला असेल ठीक आहे आणि रिमेनिंग हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तुम्हाला किती टाइम लागला T. हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी T1 टाइम रिमेनिंग हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी T टाइम. ठीक आहे. आता 1/3 टाइमपर्यंत तुम्ही किती स्पीडने चाललात V1 आणि 2/3 टाइमपर्यंत तुम्ही किती स्पीडने चाललात V2. ठीक आहे. मीन्स टोटल टाइम तुमचं काय असेल T1 प्लस T.
बरोबर आहे. अर्धा डिस्टन्स T1 टाईमनं, अर्धा डिस्टन्स T टाईमनं. ठीक आहे. आता बघा, हाफ डिस्टन्ससाठी तुम्ही असं लिहू शकतात V1 इज इक्वल टू D डिवाइड बाय T1 आणि T1 इज इक्वल टू V1 डिवाइड बाय D. T इज इक्वल टू D डिवाइड बाय V1. ठीक आहे. हे T1 व्हॅल्यू भेटली तुम्हाला. आता तुम्हाला ह्या T ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मग ह्या T ची व्हॅल्यू तुम्ही कसं काढणार बघा. आता हे T ची व्हॅल्यू हाफ डिस्टन्ससाठी आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स D इज इक्वल टू, हे टोटल डिस्टन्स D इज इक्वल टू काय आहे तुमचं D1 प्लस D2 आहे. D1 प्लस D2 कशामुळे लिहिलं मी, हे एवढं डिस्टन्स तुमचं D1 आहे आणि एवढं डिस्टन्स तुम्ही किती स्पीडनं कव्हर केलात V1नं. तुम्हाला टाईम किती लागला 1/3 ऑफ टोटल टाईम. त्यानंतर हे राहिलेलं डिस्टन्स किती आहे तुमचं D2. हे D2 डिस्टन्स किती स्पीडनं कव्हर केलात तुम्ही V2 स्पीडनं. टाईम किती लागला तुम्हाला 2/3 ऑफ टोटल टाईम T. ठीक आहे. आता मी पहिल्यांदा D1 काढतो. आता D1 कसं काढतो बघा मी. D1 काढण्यासाठी हे एवढं डिस्टन्स आहे. ह्या D1 डिस्टन्ससाठी वेलोसिटी V1 आहे. टाइम किती आहे 1/3 ऑफ T आहे. मग मला फॉर्म्युला माहिती, बेसिक फॉर्म्युला V1 इज इक्वल टू काय लिहिली मी D डिवाइड बाय 1/3 ऑफ T. बरोबर आहे. म्हणजेच मी D1 इज इक्वल टू काय लिहिल मग, किंवा मी आता D1 इज इक्वल टू काय लिहिल V1 इंटू 1/3 ऑफ T. बरोबर आहे. त्यानंतर D2 साठी ह्या डिस्टन्ससाठी स्पीड किती आहे V2, टाइम किती लागला आहे तेवढं डिस्टन्स कव्हर करण्याला 2/3 ऑफ T. मग मी D2 साठी मी काय लिहिल V2 इज इक्वल टू D2 डिवाइड बाय 2/3 ऑफ T. म्हणजेच D2 इज इक्वल टू 2/3 ऑफ T V2. ठीक आहे. मला D1 ची व्हॅल्यू भेटली, D2 ची व्हॅल्यू भेटली. ह्या इक्वेशनमध्ये पुट करा, मला D ची व्हॅल्यू मिळेल. मग D इज इक्वल टू मला T ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यासाठी सगळा हा कुटाणा आहे. मग D इज इक्वल टू काय येतं D1 डिवाइड बाय 1/3 ऑफ T प्लस D2 काय तुमचं 2/3. D1 काय तुमचं D1 काय व्हॅल्यू आहे तुमची D1 ची V1 इंटू 1/3 ऑफ T प्लस D2 ची व्हॅल्यू काय तुमची 2/3 T इंटू V2. लक्षात. मग 3 कॉमन काढा, 3 ना इकडे मल्टिप्लाय करा, काय येतं मग 3D इज इक्वल टू V1 T प्लस 2/3 T. 2/3 कसं येईल, ह्या दोघांमधून मी 3 कॉमन काढलं, ते इकडे मल्टिप्लायला घेऊन गेलो. ठीक आहे. म्हणजे हे इथं तुमचं 2V2. त्यानंतर 3D इज इक्वल टू ह्या दोघांमधून T कॉमन काढा, म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील V1 प्लस 2V2. आणि T ची व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला, मग T ची व्हॅल्यू काढून घ्या. T इज इक्वल टू 3D डिवाइड बाय V1 प्लस 2V2. लक्षात. T ची व्हॅल्यू कशी काढली मी, T ची व्हॅल्यू काढून घ्या. T ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. मग 2D ला 2D डिवाइड बाय ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची. T1 ची व्हॅल्यू किती आहे D डिवाइड बाय V1 प्लस T ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3D डिवाइड बाय V1 प्लस 2V2. लक्षात काय केलं ते. आता हे सर्व सॉल्व करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. इक्वल टू. ठीक आहे. 2D ला 2D डिवाइड बाय वरच्यामधून काय कॉमन काढा D कॉमन काढा. ठीक आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय राहतं 1/V1 प्लस 3 डिवाइड बाय V1 प्लस 2V2.
ठीक आहे. व्ही खालून आणि खालून डी कॉमन काढलं, डी कॅन्सल झालं. मग हे सॉल्व करा, तुमचा आन्सर येईल काय येईल तुमचा आन्सर? V1 प्लस 2V2 प्लस 3V1 डिवाइड बाय इथं येईल खाली V1 इंटू V1 प्लस 2V2. लक्षात, हे झालं तुमचं आन्सर. हे असे प्रॉब्लेम जेईचे प्रॉब्लेम आहे हा. ठीक आहे, नीट जेईमध्ये हा असे प्रॉब्लेम विचारतात. स्टेटमेंट फक्त लक्षात घ्यायचं. फिजिक्समध्ये प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील तर दिलेले स्टेटमेंट समजून घ्यायचं, तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. समजलं? हे झालं तुमचं आन्सर. हे झालं तुमची ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे, टोटल डिस्टन्स 2D होतं, टोटल टाईम होता T1. हे हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी T1 टाईम लागला, रिमेनिंग हाफ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी T टाईम लागला. त्यापैकी तुम्ही V1 स्पीडनं थोडंसं चाललात, V2 स्पीडनं थोडंसं चाललात, V1 स्पीडनं 1/3 टाईमपर्यंत चाललात आणि V2 स्पीडनं 2/3 टाईमपर्यंत चाललात. सगळं पुट केलं आणि आन्सर आलं. आता नेक्स्ट टाका इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आता आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलॉसिटी. आता ह्यानंतर आपण नवीन पॉईंट पाहणार आहेत, इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे, सर्वात अगोदर आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी बघू आणि नंतर इन्स्टंटेनियस स्पीड बघू. फर्स्ट ऑफ ऑल टाका आता इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. वेलॉसिटी सगळ्यात अगोदर डेफिनेशन लिहून घ्या की इन्स्टंटेनियस वेलॉसिटी नेमकं असतंय काय. ठीक आहे, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट, instantaneous velocity of an object is velocity of object at कधी? at particular instant. ठीक है, पर्टिकुलर इंस्टेंट और पर्टिकुलर टाइम ठीक है. इंस्टंटेनियस वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट और पर्टिक्युलर टाइम. आता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी एक ग्राफ दाखवतो. सपोज करा हा ग्राफ आहे टाईममध्ये आणि डिस्टन्समध्ये. ठीक आहे, आता बघा हा सपोज 1 सेकंद असेल, हा 2 असेल, हा 3 असेल, हा 4 सेकंद असेल. टाईम कशामध्ये आहे तुमचं? सेकंदमध्ये. ठीक आहे, 1 सेकंदला तुमचं डिस्प्लेसमेंट सपोज एवढं असेल, सेकंड सेकंडला तुमचं डिस्प्लेसमेंट एवढं असेल, त्यानंतर थर्ड सेकंडला तुमचं डिस्प्लेसमेंट एवढं होतं आणि फोर्थ सेकंडला तुमचं डिस्प्लेसमेंट एवढं होतं. ठीक आहे, म्हणजे तुमचं मोशन, तुमची बॉडी कुठपर्यंत चालली? 4 सेकंदपर्यंत. ठीक आहे, 1 सेकंडला एवढं, 2 सेकंडला एवढं, 3 सेकंडला एवढं, 4 सेकंडला एवढं. ठीक आहे, आता जर मी तुम्हाला विचारलं की एका पर्टिक्युलर इन्स्टंटला किंवा एकदम एका छोट्याशा इन्स्टंटला, एकदम छोट्याशा टायमिंगला, म्हणजे एकदम छोट्याशा इथल्या टायमिंगला तुमचं डिस्प्लेसमेंट किती होतं किंवा तुमची वेलॉसिटी किती होते, एका पर्टिक्युलर टायमिंगला तुमची वेलॉसिटी किती होते, त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. डेफिनेशन काय लिहिली बघा, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट और पर्टिक्युलर टाइम. तुमच्याकडे एवढा टाइम आहे, 1 सेकंदापासून 4 सेकंदापर्यंत आहे. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद किंवा असं खूप सारा टाइम आहे तुमच्याकडे. परंतु एका पर्टिक्युलर इन्स्टंटला तुमची वेलॉसिटी किती होते त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. हा तुमचा टाइम आहे, पण पर्टिक्युलर टाइमला तुमची वेलॉसिटी किती होती, ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंटला तुमची वेलॉसिटी किती होते त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस टाइम और इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आता बघा इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतो? वेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे,
व्हेलॉसिटी इज इक्वल टू आपण काय लिहितो टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम हे झालं तुमचं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची आहे एका पर्टिक्युलर इन्स्टंटला काढायची, एकदम छोट्याशा टायमिंगला व्हेलॉसिटी काढायची, एकदम छोट्याशा कुठल्या तरी एका छोट्याशा टायमिंगला व्हेलॉसिटी काढायची. मग एक लक्षात घ्या आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय तयार होईल. मग इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज इक्वल टू लिमिट टी टेन टू झिरो. लिमिट टी टेन टू झिरो याचा अर्थ काय झाला की जो तुमचा टायमिंग आहे तो एकदम छोटासा आहे. हा जो टायमिंग आहे हा एकदम छोटासा आहे. म्हणजे सपोज मी 2 आणि 3च्या मध्ये घेतला असं 2.12 असं काहीतरी एकदम छोटासा टाईम, एकदम छोटासा, एकदम झिरोच्या जवळचा. 2.13 मीन्स काय 0.13 हे एकदम झिरो छोटंसं आहे. ठीक आहे. एकदम छोट्याशा टायमिंगला तुमची व्हेलॉसिटी मीन्स x2 मायनस x1 डिवाइड बाय t2 मायनस t1. अलशात इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आपण कधी काढतो एकदम छोट्याशा टायमिंगला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढतो. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हेन्स v इन्स्टंट इज इक्वल टू. ठीक आहे. ह्यालाच आपण कसं लिहितो dx डिवाइड बाय dt. dx डिवाइड बाय dt ह्यालाच आपण कसं लिहितो dx डिवाइड बाय dt. ह्याला आपण कसं लिहितो dx आणि t2 मायनस t1ला कसं लिहितो आपण d2. ठीक आहे. हे काय झालं तुमचं डिफरन्शिएशन. ह्याला आपण काय म्हणतो डिफरन्शिएशन. समजलं. हे झालं तुमचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. ह्या ठिकाणी तुमचं एक्स काय आहे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे. इथे एस लिहिलंय, एस किंवा एक्स करा, एसनं पण दाखवतात किंवा एक्सनं पण दाखवतात डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. ऑर वाटलं तर ऑरमध्ये लिहा ऑर व्ही इन्स्टंट इज इक्वल टू डी एस डिवाइड बाय डी टी. लक्षात इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी इज व्हेलॉसिटी ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट. एकाच्या छोट्याशा इन्स्टंटला आपण व्हेलॉसिटी काढतो. लक्षात त्याला म्हणायचं इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता बघा डी एक्स बाय डी टी किंवा डी एस बाय डी टी हे म्हणजे काय असतं स्लोप ऑफ दिस ग्राफ. लक्षात डी एक्स बाय डी टी म्हटलं तर खाली लिहा आता डी एक्स बाय डी टी और डी एस बाय डी टी इज स्लोप ऑफ ग्राफ. लक्षात डी एक्स बाय डी टी किंवा डी एस बाय डी टी हा स्लोप ऑफ ग्राफ असतो. सपोज हा ग्राफ असेल तर ह्या ग्राफचा जो स्लोप असेल, ह्या ग्राफचा स्लोप तो काय असतो डी एस बाय डी टी किंवा डी एक्स बाय डी टी. लक्षात ह्या ग्राफचा स्लोप काढणं कुठल्याही पॉईंटला ते आपल्याला काय देतं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. समजलं. स्लोप काढणं म्हणजे आपल्याला काय भेटतं त्याचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. समजलं इथपर्यंत. आता लिहा ह्यावरचे एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल लिहा आता. एक्झाम्पल फर्स्ट एस इज इक्वल टू एस मीन्स काय तुमचं डिस्प्लेसमेंट. एस इज इक्वल टू टी क्यूब मायनस 6t स्क्वेअर. फाइंड velocity at t is equal to 1 second and t is equal to 3 second. फर्स्ट एक्झाम्पल लिहा. तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय. त्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनवरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंडला आणि ॲट टी इज इक्वल टू 3 सेकंडला. लक्षात अगोदर कन्फ्युजन नको म्हणून मी फॉर्म्युला लिहितो. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. त्यानंतर अवरेज व्हेलॉसिटीचा AVG अवरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो x2 मायनस x1 डिवाइड बाय t2 मायनस t1. त्यानंतर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय
डी एस बाय डी टी किंवा डी एक्स बाय डी टी. लक्षात हे 3 फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, अवरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला x2 मायनस x1 डिवाइड बाय t2 मायनस t1 आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ds बाय dt किंवा dx बाय dt. ठीक आहे. आता बघा प्रॉब्लेम काय विचारलाय, s इज इक्वल टू टी क्यूब मायनस 6t स्क्वेअर, फाइंड व्हेलॉसिटी ॲट t इज इक्वल टू 1 सेकंड अँड t इज इक्वल टू 3 सेकंड. म्हणजेच एका पर्टिक्युलर सेकंदला तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची आहे. पर्टिक्युलर सेकंदला व्हेलॉसिटी काढायची म्हणजे काय काढायची तुम्हाला, इन्स्टंटेनियस एका पर्टिक्युलर इन्स्टंटला व्हेलॉसिटी काढायची आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या काय दिलंय बघा तुम्हाला, एस इज इक्वल टू टी क्यूब मायनस 6t स्क्वेअर. ठीक आहे. मग व्ही इन्स्टंट इज इक्वल टू डी एस बाय डी टी. बरोबर आहे. मग डी बाय डी टी, एसची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, टी क्यूब मायनस 6t स्क्वेअर. लक्षात. मग हे सॉल्व करा. काय कसं सॉल्व करायचं, ह्या ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन करायचं आणि डिफरन्शिएशन कुणाच्या रिस्पेक्टमध्ये करायचं, टीच्या रिस्पेक्टमध्ये. बरोबर आहे. त्यामुळं मी डिफरन्शिएशन शिकवलं होतं. समजलं. ह्या ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन करायचं डी टीच्या रिस्पेक्टमध्ये. म्हणजे काय येईल, व्ही इन्स्टंट इज इक्वल टू टी क्यूबचं डिफरन्शिएशन काय येतं, 3t स्क्वेअर मायनस 6t स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय येतं, 12t. बरोबर आहे. टी क्यूबचं डिफरन्शिएशन काय येतं, 3t स्क्वेअर. हे माहिती ना आता, डी बाय डी टी एक्स रेस टू एन इज इक्वल टू काय येतं, एन एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे. म्हणजे टी क्यूबचं डिफरन्शिएशन काय येईल, 3 खाली आणि वरून n-1 करायचा. n-1 म्हणजे काय येईल, 2 येईल. ठीक आहे. हे झालं तुमचं व्हेलॉसिटी, ही झाली तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. परंतु ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कुठल्या पॉईंटला काढायची, टी इज इक्वल टू 1 सेकंडला आणि टी इज इक्वल टू 3 सेकंडला काढायची. ठीक आहे. मग काय येईल, व्ही इन्स्टंट कधी काढायची तुम्हाला, टी इज इक्वल टू 1 सेकंद असताना. टी इज इक्वल टू 1 सेकंद असताना. ठीक आहे. मग टी इज इक्वल टू 1 सेकंड ह्याच्यामध्ये पुट करा. म्हणजे काय येईल इथं, 3 इंटू 1चा स्क्वेअर मायनस 12 इंटू 1. हे किती येतं, मग 1चा स्क्वेअर 1 येतं आणि हे 3 मायनस 2, 3 मायनस 12 किती येतं, मग हे येतं तुमचं -8 नाही -9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात. हे झाले तुमचे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ॲट 1 सेकंद. एका सेकंदला किंवा 1 सेकंद झाल्यानंतर तुमची व्हेलॉसिटी किती असेल, एवढी असेल. त्यानंतर आणखी कधी काढायची, टी इज इक्वल टू 3 सेकंदला काढायची आहे. ठीक आहे. सेकंड आता बघा वाटलं इथंच लिहितो मी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ॲट 3 इज इक्वल टू 3 सेकंदला. मग ह्या व्ही इन्स्टंटच्या इक्वेशनमध्ये टीची व्हॅल्यू पुट करा. काय येते मग टीची व्हॅल्यू, 3. टी इज इक्वल टू काय पुट करायचं आहे, 3चा स्क्वेअर मायनस 12 इंटू 3 काय येतं, मग 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. बरोबर आहे. मायनस 12 1 12 12 24, 12 त्रिक 36. म्हणजेच किती आलं हे, 3 6 3 9 -9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात. ज्यावेळेस टाईम 1 सेकंद होता त्यावेळेस तुमची व्हेलॉसिटी एवढी आली. ज्यावेळेस टाईम तुमचा 3 सेकंद होता त्या 3 सेकंडच्या इन्स्टंटला किती व्हेलॉसिटी आली तुमची, -9 मीटर पर सेकंद. मायनस याचा अर्थ तुमची व्हेलॉसिटी ड्रॉप व्हायला लागली. समजलं. मायनस आलं याचा अर्थ तुमची व्हेलॉसिटी कमी 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 होत जायला लागली. समजलं इथपर्यंत. आता हे झालं तुमचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, काय डी एस बाय डी टी किंवा डी एक्स बाय डी टी. ह्यानंतर टाका तुम्ही आता इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय असतं. नेक्स्ट लिहा आता इन्स्टंटेनियस स्पीड. आपण मगाशी काय पाहिलं, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता
इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय असतं बघू. पहिला डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन द magnitude of instantaneous velocity. The magnitude of instantaneous velocity is called as instantaneous speed. आलं लक्षात. तुम्ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काढलं की तुम्हाला काय भेटतं इन्स्टंटेनियस स्पीड. हेन्स फॉर्म्युला काय येईल मग तुमचं इन्स्टंटेनियस स्पीड इज इक्वल टू मॉड ऑफ instantaneous velocity. लक्षात. instantaneous speed is the mod of instantaneous velocity. instantaneous velocity तुमचं काय असतं ds/dt. तुमची instantaneous velocity काय असतं तुमचं ds/dt मीन्स instantaneous speed इज इक्वल टू काय येईल तुमचं ds/dt. हे झालं तुमचं इन्स्टंटेनियस स्पीड. काय बघितलं आपण आज. स्पीड म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं. स्पीडचे दोन टाईप्स आहेत. एक आहे ॲव्हरेज स्पीड आणि दुसरं आहे इन्स्टंटेनियस स्पीड. त्यानंतर व्हेलॉसिटीचे दोन टाईप्स आहेत. एक आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि दुसरं आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. हे तुमचं आज पूर्ण झालं स्पीड आणि व्हेलॉसिटी. नेक्स्ट पॉईंटमध्ये तुमचं होईल किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचं नवीन पॉईंट स्टार्ट होईल, दॅट इज ॲक्सलरेशन. अभ्यास करत राहा.